सभापती महोदय, या लक्षवेधीच्या संदर्भात बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिनियम 2009 यातील नियम 23/1 नुसार मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 1/9/2025 रोजी 1 ते 8 पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना TET परीक्षा ही अनिवार्य केलेली आहे. सन्मान्य सभापती महोदय, हा अधिनियम 2009चा आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी 2013 पूर्वीचे शिक्षकांना शिक्षक पात्रता TET मधून सूट दिली होती. परंतु मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आज रोजी जे शिक्षक सेवेमध्ये कार्यरत आहेत त्या सर्वांना ही TET परीक्षा अतिशय बंधनकारक केलेली आहे. सन्मान्य सभापती महोदय, शिक्षकांना शैक्षणिक अध्यापनासोबतच आज अशैक्षणिक कामाचा मोठ्या प्रमाणात बोजा आहे व त्यामुळे शिक्षक होऊ पाहणाऱ्या तुलनेत सेवेत असणाऱ्या शिक्षकांना अभ्यास करण्यासाठी आता वेळच मिळत नाही आहे, अपुरा पडतो आहे. म्हणून सभापती महोदय, माझे सन्मान्य मंत्री महोदयांना प्रश्न आहे की आपण सक्षम राज्याचे सक्षम शिक्षण राज्यमंत्री आहात. आमची मागणी ही आहे की TET परीक्षा ही रद्द झाली पाहिजे. त्याकरिता आपण केंद्राकडे तसेच NCT कडे पाठपुरावा करणार का? आणि यासाठी न्यायालयाच्या न्याय निर्णयाच्या विरुद्ध आपण पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे का? त्यानंतरचा माझा प्रश्न आहे की या ठिकाणी आपल्या उत्तरामध्ये आपण सांगितलेलं आहे, सभापती महोदय माझ्या या लक्षवेधीकडे लक्ष केंद्रित करावं. आपल्या उत्तरामध्ये TET परीक्षेचा निकाल हा फक्त 11.28% लागलेला आहे असं आपण उत्तरात सांगितलेलं आहे. सदर TET परीक्षा रद्द होईपर्यंत माझा प्रश्न आहे, सेवा अंतर्गत शिक्षकांकरिता शिकवत असलेल्या इयत्तेवर आधारित अभ्यासक्रम जे आहेत त्या परीक्षा आपण आयोजित करणार का? त्याचप्रमाणे केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा सामान्यतः वर्षातून 2 वेळा घेण्यात येते. 2000 आपण त्याच्यामध्ये 9 वेळा परीक्षा घेण्यात आली, पण ती 2013 पासून घेण्यात आलेली आहे. माझा प्रश्न हा आहे की 2026-27 नंतर या शिक्षकांना पुन्हा 9 वेळा संधी आपण देसाल का परीक्षा देण्यासाठी आणि पात्रता होण्यासाठी? त्यानंतर या ठिकाणी सन्मान्य शिक्षण मंत्री महोदय, सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी जी पात्रता परीक्षा आयोजित केलेली जाईल त्याची काठिण्य पातळी कमी करून खुल्या प्रवर्गासाठी 60 व राखीव प्रवर्गासाठी 55% ऐवजी खुल्या प्रवर्गासाठी आपण 45 व राखीवसाठी 40% उत्तरनेतीची अट आपण लागू करणार का? आणि माझा शेवटचा प्रश्न आहे सभापती महोदय या ठिकाणी की आज सेवारत असलेले कर्मचारी 10-10, 20-20, 30-30 वर्षापासून सेवा करून राहिले, त्यांची सेवा फक्त 5 वर्ष राहिलेली आहे. ज्या शिक्षकांच्या सेवेची 5 वर्ष बाकी आहेत त्यांना पदोन्नतीकरिता शिक्षक पात्रता परीक्षा TET मधून सूट आपण देणार आहात का? त्यांना TET देणं बंधनकारक राहणार नाही, त्यांना पदोन्नती आपण देणार. मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य किरण सरनाईक साहेबांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना आपल्याला माहिती देतो की माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी पारित केलेल्या निर्णयामुळे TET परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा ही बंधनकारक त्या ठिकाणी झालेली आहे. सदर पात्रता परीक्षा उत्तीर्ण करण्याकरता 2 प्रयत्नांची नाही तर 2 वर्षांची मुदत ही माननीय सर्वोच्च न्यायालयानं त्या ठिकाणी ठरवून दिलेली आहे. 2013 पासून आतापर्यंत 9 वेळा ही परीक्षा त्या ठिकाणी झाली. पुढील 2 वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य शासनानं प्रत्येक वर्षी 1च्या ऐवजी 2दा ही परीक्षा घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय. तसंच केंद्र शासन देखील प्रत्येक वर्षी 2 पात्रता परीक्षा आयोजित त्या ठिकाणी करते. त्यामुळे 8 पात्रता परीक्षेची संधी याच्यानंतर आपल्या शिक्षकांना त्या ठिकाणी मिळणार आहेत. आणि त्यापैकी राज्य शासनाची एक, केंद्र शासनाची एक पात्रता परीक्षा आता झाली आहे आणि आतापर्यंत अजून देखील 6 पात्रता परीक्षा त्या ठिकाणी शिल्लक आहेत. राज्य शासनाने शिक्षक पात्रता परीक्षेची काठिण्य पातळी कमी केली असून यापूर्वी जसं 3% निकाल लागत होता, आपण जर का इतक्या वर्षात बघितलं अभिजित भाऊ 2013 पासून तर 3% त्या ठिकाणी निकाल लागायचा. परंतु जे शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांना थोडा पेपर सोपी असला पाहिजे किंवा नवीन येणाऱ्या शिक्षकांच्या भरतीकरिता जो पेपर आहे त्याच्यापेक्षा थोडा त्याची काठिण्य पातळी कमी असली पाहिजे अशी सततची मागणी त्या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून होत होती. त्यामुळे आपण ती काठिण्यता पातळी थोडी कमी केली. त्याचाच रिझल्ट आता असा आलाय की जो आतापर्यंत 3% निकाल लागत होता तो निकाल आता जवळजवळ 11.28% पर्यंत त्या ठिकाणी गेला आहे आणि जवळजवळ 50,000 शिक्षकांनी
ही पात्रता परीक्षा त्या ठिकाणी उत्तीर्ण देखील केलेली आहे. आणि विधी व न्याय विभागाने आपण जे पहिले विनंती केली होती की बाबा पुनर्लोकन याचिका आपल्याला सादर करायची आहे, आपण नागपूरमध्ये तशी बैठक घेऊन शब्द देखील दिला होता. सुरुवातीला विधी व न्याय विभागाने ती परवानगी नाकारली होती, परंतु पुन्हा आपण त्यांना विनंती केली की सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची विनंती केली आणि आता त्याला विधी व न्याय विभागानं परवानगी दिली असून आपण पुन्हा त्या ठिकाणी पुनर्लोकन याचिका दाखल करणार आहोत. आणि राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक तत्वानुसार हे जे RT ऍक्ट नुसार राष्ट्रीय शिक्षण परिषदेलाच सर्वोच्च संस्था असून क्वालिफिकेशन जे आहे ही त्या ठिकाणी राष्ट्रीय शिक्षण परिषदच त्या ठिकाणी ठरवत असते. याच्यामध्ये राज्य सरकारला हस्तक्षेप त्या क्वालिफिकेशन मध्ये करता येत नाही. आणि या ठिकाणी जो शब्द विभागाच्या वतीने देण्यात आला आहे सक्षम नाही, हा विशिष्ट त्या अधिकार नसल्यामुळे त्याच्याकरता वापरण्यात आला. तरी मी सभागृहाला विनंती करतो की हा शब्द त्याच्यावरून डिलीट करून तो अधिकार त्या ठिकाणी राज्य सरकारला नाही असं वापरण्यात यावं. तो शब्द त्या उत्तरेतून मंत्री महोदयांनी विनंती केल्याप्रमाणे काढून टाकण्यात येत आहे. याच्यानंतर देतो अभिजित वंजारी. सभापती एक सरनाईक साहेब थांबा एक मिनिट, परत तुम्ही विचारानंतर. नाही पंकज भाऊ, आपण या ठिकाणी उत्तर दिलं. राजन सिंग साहेब इकडे बघा, समोर बघा नाही तर माझ्याकडे बघा, मागे कशाला पाहता, माझ्याकडे बघू शकता. नाही, टेटची परीक्षा आपण राज्यामध्ये लागू केली NCERTच्या नियमाप्रमाणे, ते सगळं बरोबर आहे, मान्य आहे आम्हाला. सगळ्यांना बोलायला देतो. आणि 2013 पासून आपण 9 वेळा ही परीक्षा दिलेली आहे. आता आपण आपल्या उत्तरामध्ये सांगितलं की जी रिव्ह्यू पिटिशन टाकायची आहे तर पहिले आपल्या न्याय विभागाने त्या ठिकाणी सहमती दिली नव्हती. आमच्यासारख्या अनेक संघटनांनी त्याच्यामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल केली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 9 रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल आहे. पण शेवटी प्रायव्हेट संघटनांनी तशा पद्धतीच्या रिव्ह्यू पिटिशन टाकण्यापेक्षा आमची आग्रह मागणी तीच होती की शासनाने जर पुढाकार घेतला तर त्याला आणखीन सिरियसनेस येईल किंवा सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा पुनर्विचार चांगल्या पद्धतीने होईल. म्हणून आमची विनंती आहे की आपण सांगितलं की आता विधी व न्याय विभागाने आपल्याला संमती दिलेली आहे, तर ही किती दिवसांमध्ये आपण तशा पद्धतीची रिव्ह्यू पिटिशन फाईल कराल, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. इतर राज्यामध्ये ज्या पद्धतीनं इतर राज्यांनी धोरण स्वीकारलं असेल त्या धोरणांचा प्रथम आमचा विभाग अभ्यास करेल. हा अभ्यास आटोपल्याबरोबर तातडीनं त्या ठिकाणी रिव्ह्यू पिटिशन दाखल करेल. अभ्यंकर. सभापती महोदय धन्यवाद. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार 2009 प्रश्नामध्ये आणि उत्तरामध्ये सुद्धा जो खुलासा आला नाही तो खुलासा आधी मी करतो की या RTच्या ॲक्टमध्ये TETचा उल्लेख नाही. जे या ठिकाणी म्हटलं जातं की TETचा उल्लेख तिथे आहे, तो TETचा उल्लेख तिथे नाही. RT मध्ये उल्लेख जो आहे तो मिनिमम क्वालिफिकेशनचा आहे. 23 मध्ये सेक्शन 23 मध्ये मिनिमम क्वालिफिकेशन आहे आणि मिनिमम क्वालिफिकेशनच्या संदर्भात प्रिस्क्राईब करण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार NCTEला, अपेक्स बॉडी जी देशाची आहे शिक्षकाच्या संदर्भातली, ती NCTE तिला तो प्रिस्क्राईब करण्याचा अधिकार हा RTने दिलेला आहे. ही गोष्ट आधी स्पष्ट होणं आवश्यक आहे. त्यामुळे जोपर्यंत या RT मध्ये बदल होत नाही तोपर्यंत आपण कितीही प्रयत्न केले तरी यातून सोल्युशन सापडणार नाही. आतापर्यंत जेवढे न्यायालयामध्ये गेलेले आहेत, नोव्हेंबरमध्ये जो एक आणखी निर्णय जो झाला त्याच्यामध्ये ती बाब मान्य केल्या गेलेली नाही आहे. आता आपणही प्रयत्न जरूर करावा. न्यायालयामधून जर आपल्याला या बाबतीत काही निर्णय मिळाला तर ठीक आहे, अन्यथा यामध्ये RT मध्ये आपण बदल करणार आहोत का तो करण्यासाठी जे आहे म्हणजे केंद्र शासनाला पार्लमेंटमध्ये हा विषय आला पाहिजे. आम्ही प्रयत्न केलेला आहे त्या पद्धतीने. 2 प्रकारचा बदल याच्यामध्ये होणं आवश्यक आहे. मिनिमम क्वालिफिकेशनची व्याख्या जी दिलेली आहे, व्याख्याच्या सदरामध्ये सेक्शन 2 मध्ये व्याख्या दिलेल्या आहेत Q पर्यंत, एक R ची व्याख्या देणं आणि मिनिमम क्वालिफिकेशन म्हणजे नंबर 1 अकॅडमिक क्वालिफिकेशन, नंबर 2 प्रोफेशनल क्वालिफिकेशन आणि नंबर 3 जे आहे ते ॲडिशनल क्वालिफिकेशन व्हायला पाहिजे. TET मॅन्डेटरी होऊ शकत नाही. हा बदल जोपर्यंत आपण त्या डेफिनेशनमध्ये करत नाही, नंबर 1.
आणि नंबर 2 असं आहे की 23 मध्ये मिनिमम क्वालिफिकेशन हा शब्द वापरला. मिनिमम क्वालिफिकेशन ॲज डिस्क्राईब इन सेक्शन 2R अशा प्रकारचा बदल जर पार्लमेंटने केला तर हा प्रश्न आपोआप सुटू शकतो. त्याप्रमाणे आपण आपल्या महाराष्ट्रामधल्या संसदेच्या सदस्यांच्या मार्फतीने अशा प्रकारचा प्रयत्न आपण करणार आहात काय, हा माझा प्रश्न आहे. दुसरं असं की जर समजा या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण 2 परीक्षा ठेवलेल्या आहेत, 4 परीक्षांमध्ये जर हे विद्यार्थी हे शिक्षक उत्तीर्ण झाले नाहीत, थोडक्यात प्रश्न घ्या. हे शिक्षक उत्तीर्ण झाले नाहीत तर याच्यापूर्वी 10वा वर्ग पास आणि D.Ed हे मॅन्डेटरी केलं होतं. 7वा वर्ग पास ज्युनियर PTCला ते पास होऊ शकले नाहीत म्हणून राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला होता. आणि त्यावेळेचा निर्णय असा होता की जे पास झाले नाहीत त्यांना डीम ट्रेन म्हणून गव्हर्नमेंटनं घोषित केलं होतं. 2 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर आमचे शिक्षक जर TET नाही झाले तर त्याचप्रमाणे जे धोरण आधी घेतलं होतं त्याच धोरणाप्रमाणे यांना आपण डीम TET म्हणून घोषित करणार आहात काय. तिसरं एक आहे की पदोन्नतीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आधी केलेलं आहे. मी जे आधी केलं तेच मी आपल्याला सांगतो आहे. प्रमोशनच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ शकत नाही कारण 2 वर्षाकरता मुदत दिल्या गेलेली आहे. 2 वर्षेपर्यंत म्हणजे सब्जेक्ट टू द कंडिशन ही ऑर शी गेट्स थ्रू TET अशा प्रकारची कंडिशन घालून प्रमोशनचा मार्ग हा त्यांचा आपण मोकळा करणार आहात काय. मंत्री महोदय. सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय अभ्यंकर साहेब, तसंच माजी शिक्षण उपसंचालक, हा विषय महत्वाचा आहे. यांनी अभ्यंकर साहेबांना माझी विनंती राहील की आपण सांगितलं की आपण आता किती प्रयत्न केला का बा पुनर्लोकन याचिका दाखल केली तरी काही सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी मान्य करणार नाही. याच्यामध्ये आपल्या सभागृहातल्या सदस्यांमध्ये 2 मतं दिसून येते. आतापर्यंत सरकारवर हे करत होते का तुम्ही पुनर्लोकन याचिका दाखल करत नाही. त्याच्यामुळे आपलं एकमत त्या ठिकाणी नाही, आपण शंका व्यक्त केली की पुनर्लोकन याचिका दाखल करून आहे की नाही. मग आता आपण जर का केली नाही तर अजून बाकीचे सदस्य म्हणत आहे का दाखल करणार का नाही. आपला काम आहे प्रयत्न करणे. शेवटी तुमचा आमचा सरकारचा प्रयत्न हाच आहे की आपल्या त्या ठिकाणी कार्यरत असलेले शिक्षक हे ह्या कठीण प्रसंगातून सावरले गेले पाहिजे. याच्याकरिता आपण निश्चितपणे पुनर्लोकन याचिका त्या ठिकाणी सादर करू. आणि केंद्र शासनाला आपण याच्या देखील आधी वारंवार विनंती केली आहे की आम्हाला मार्गदर्शन द्या, आमच्या शिक्षकांची अशी अडचण त्या ठिकाणी होते आहे. परंतु हा सर्वस्वी निर्णय त्या ठिकाणी आपण सांगितलं बरोबर आहे की RTE मध्ये कुठेही दिलं नाहीये, पण RTEने NCTला अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे आणि NCT ठरवते की मॅक्झिमम क्वालिफिकेशन त्या ठिकाणी काय असलं पाहिजे. म्हणून NCTच्या मार्गदर्शक सूचनाच्या अनुषंगानंच त्या ठिकाणी राज्य सरकार काम करते आहे. म्हणून जोपर्यंत त्या ठिकाणावरून खुलासा होत नाही किंवा रिलॅक्सेशन तिथून देता येत नाही तो निर्णय आपल्याला राज्य स्तरावर या ठिकाणी घेता येणार नाही. नाही, त्यांनी मान्य केलं की हा विषय पार्लमेंटमध्येच होतो आणि मग पार्लमेंटच्या मेंबर ऑफ पार्लमेंटला तुम्ही एकत्रित करून सांगणार का. राज्य सरकारच्या वतीनं आधीच केंद्र सरकारला विनंती केली आहे. तसंच आम्ही देखील सर्व इथले विधान परिषद विधानसभेचे सदस्य आपण लोकसभा राज्यसभेच्या सदस्यांना विनंती करू आणि केंद्र सरकारला त्या ठिकाणी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो. दुसरं डीम TETची आपण जे या ठिकाणी सोल्युशन दिलेलं आहे त्याच्यावर संदर्भात देखील विचार करण्यात येईल आणि त्याच्यातून काही मार्ग निघतो का हा देखील प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात येईल. नंतर प्रमोशनच्या याच्यामध्ये काही अडचण या TET द्वारा येईल का याचा देखील अभ्यास त्या ठिकाणी करण्यात येईल.